अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। वो क्या नहीं दसे अखियों से कभी मेरी अखियों की सुन संग न मना हाले हंसू एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर जय शिवराय मित्रांनो, मैत्रीण स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त कॉन्सेप्ट आपण केलेला आहे. ओके, तर व्हिडिओला सर्वांनी सपोर्ट करायचा, लाईक वगैरे कॉमेंटवर करा व्हिडिओ आवडला तर. तर मटेरियल देखील फ्री तुम्हाला दिलेलं आहे. ओके, काही अडचण नाही, फक्त तुम्ही व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करा मोठे मोठे. ओके, तर आजचा आहे ते मराठी सॉन्गवरती केलं, इंस्टाग्रामवरती ट्रेंडला चालू आहे. मुलं आणि मुलं दोघंही बनवू शकता हा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा. ओके, थोडा वेगळ्या पद्धतीने ट्युटोरियल दिलं आहे एडिटिंगचं. ओके, शेवटपर्यंत बघा. प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता जो मटेरियलचा फोल्डर आहे तो अशा प्रकारे मी ही केलेला आहे. ओके, तुम्ही स्वतः तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर इथं मी जे तुम्हाला फोटो वगैरे प्रोव्हाइड केला असणार ते फोटो तुम्हाला इथं काय करायचं आहे, एका बीटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. टी डॉटवरती क्लिक करून पिल कंपोजवरती क्लिक करायचं आहे. पटापट जेवढे आपले फोटो असतील ते फोटो तुम्हाला काय करायचे, ॲड करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला तुम्ही 2 बीटमध्ये फोटो इथे ॲड करून ठेवले आहेत, तुम्ही इथे पुढचे ॲड करून घ्यायचे आहेत. पुढचे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ग्रुप दिसतील तुम्हाला, लॉग दिसतील. कलर फिलवरती क्लिक करून इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ग्रुप आहे ते ऑन होऊन जातील. ओके, आणि इथं खालचा देखील ग्रुप आहे, बघू शकता. ग्रुप आहे तो रिलिक्स वगैरे ॲड करून दिलं आहे. ओके, तर मी तर ग्रुप वगैरे 1 2 3 आहे ते लॉक करून दे, ते ऑन करून घ्यायचे. ऑन केल्यानंतर आता तुम्हाला एक एक स्टेप सांगणार आहे, तशी तुम्ही फॉलो करायची. इथं तुम्ही आता पुढचे 2 ॲड करून घ्यायचे. परत या ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आपलं इंस्टाग्राम आय डी दिलं आहे, जरूर जाऊन फॉलो करा. ओके, हे म्हणजे मी लय वापरत नाही, दुसरा इथे मी वापरतो. ओके, अजय चव्हाण 56 ते आय डी मी त्याच्यावरती रील्स वगैरे अपलोड करत असतो, ती देखील आय डी तुम्ही फॉलो करू शकता. ओके, प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे तुमच्यापाशी फोटो असणार आहे ते फोटो एक इथं सेट करून घ्यायचे आणि खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर फोटो आपला ॲडजस्ट होऊन जाईल. अशा प्रकारे आपला ॲनिमेशन मी तुम्हाला सर्व लावून दिलेलं आहे. ओके, तर पुढचं देखील फोटो मी इथं ॲड करून धावतो, अशा प्रकारे बघू शकता. तर इथं मी अशा प्रकारे प्रॉपर बीटमध्ये सेट केलेलं आहे. ओके, आता ग्रुप इथं तुम्हाला काही वेळी छोटं होईल, का अडचण नाही. इथं तुम्हाला बीटवरती यायचं आहे, या ग्रुपवरती क्लिक करून या ऑप्शनचे यूज करायचं आहे. ओके, इथं अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला बीटनुसार फोटो ॲड करायचे आहेत. तुमचे जे पण फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर मी एक फोटो सेट केला आहे. सेट केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ते खाली घ्यायचं आहे, रिलिक्सच्या खाली. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा ग्रुप इथं खाली घ्यायचा आहे. तुमचे फोटो अशा प्रकारे दिसून जाईल. ओके, थोडं झूम करायचं आहे. ओके, इथून तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे. इथून 2 बीट लागतील, तिथं देखील तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं बघू शकता. इथं मी 2 फोटो, इथे एकच फोटो सेट करतो. ओके, आणि इथं अशा परत 2 बीटमध्ये ॲड करून घ्यायचा. इथून बघा, इथून खूप महत्त्वाचा स्टेप आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक फोटो सेट करून घेतो मी. इथं हा फोटो आहे, तर तुम्ही फोटो घ्यायचा आहे. डिलीट झालेला आहे, काय अडचण नाही. तर मी इथे फोटो घेतो. मी का सांगायलो, कारण का व्हिडिओ मोठा होतो आहे, आणि व्हिडिओ मोठा झाला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत नाही, स्किप करता. त्यामुळे मी व्हिडिओ छोटा करायला लागलो. इथं मी काय करायचं आहे, इथं दोन्ही रेक्टँगलच्या खाली फोटो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. ओके, तर आणखीन एक तुम्हाला दावतो फोटो, बघू शकता ॲड करून. ते तुम्ही ॲड करून दावतो, तसं बघून तुम्ही करू शकता. तर इथं अशा प्रकारे केलेलं आहे, बघू शकता. ओके, ओके, अशा प्रकारे. तर मी लास्टपर्यंत ही स्टेप ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर बघू शकता, पहिल्यापासून तुम्हाला धावतो. इथे 2 फोटो ॲड केलेत बीटनुसार, इथे ॲड केलेत. ओके, तर बघू शकता मी कशाप्रकारे फोटो ॲड केलेत. ओके, खाली. ओके, तर ॲड केल्यानंतर तर तुम्हाला अशावर फोटो ॲड केल्यानंतर इथे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल इंटरफेस. तर आता तुम्हाला काय करायचं, शेवटपर्यंत इथून पुढे व्हिडिओ बघायचा. इफेक्ट चेंज असणार आहेत. ओके, कुठं इफेक्ट पेस्ट करायचे आहेत ते तुम्हाला कळणार नाहीत. ओके, तर मी ते इफेक्ट अशा प्रकारे दिलेलं बघू शकता. 2 नंबरचा मधला इफेक्ट असणार आहे तो अशा प्रकारे इथं बघू शकता. इथं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं. केल्यानंतर आपल्या इफेक्ट्सवरती यायचं आहे.
इथं आपण काय करायचं, पहिल्या फोटोवरती इफेक्ट पेस्ट केल्यानंतर असं दिसून जाईल. त्यात तुम्हाला काय करायचं आहे, थोडं पुढं असं यायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं सर्चवरती क्लिक करून सर्चवरती क्लिक करून नाही, कलर राईटवरती क्लिक करून सॅच्युरेशन इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून हा इफेक्ट मायनस करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा सगळाच इफेक्ट असा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, तिन्ही पहिल्या चारही फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्या. ओके, पहिल्या चारही फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे. पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, आणखीन बॅक घ्यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेकंड पॅक ओपन करून घ्यायचं आहे. अजून एक मोठे कमेंट केले नसेल पटकन करा. 2 नंबरचा इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं आपण थोडं छोटं करूया. इथे तुम्हाला बरोबर बीट बघा 8.8. ओके, काय अडचण तिथं तुम्हाला 2 फोटो दिसतील. तर सॉरी तिथं नाही आपला, बरोबर तुम्हाला इथं डबल बीट दिसतील बघू शकता. 13.14 तिथं 2च फोटो दिसतील. त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत तुम्हाला आपण सॅच्युरेशन इफेक्ट ॲड केलं आहे त्याला त्यात देखील इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि हा सगळाच इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. पहिल्या 2 फोटोला फक्त हा इफेक्ट ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर अशा पहिले इंटरफेस दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे, पुन्हा बघू शकता. तर अशा पर आपला इफेक्ट दिसून जाईल. आता तुम्हाला इथं हा शेवटचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर हा तुम्हाला माहीत असेल कुठे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अजूनही व्हिडिओ स्किप करू नका, कारण का व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे ॲड करायचे आहेत. शेवटला आपल्याला जे बघू शकता इथे इफेक्ट आहे त्याला पेस्ट करून घ्यायचे आहेत. इफेक्ट मी पेस्ट करून घेतो बघू शकता. तर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलवरती करून घ्या. तुमच्या हक्काचं मराठी चॅनल आहे. इथं डेली तुम्हाला व्हिडिओ शिकवले जातात. एक महिनाभर व्हिडिओ आले नाही. ओके, काय अडचण नाही. तर मी इथं बघू शकता केलं आहे. पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे इथं. ओके, इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथं मी आता हा इफेक्ट इथं तुम्हाला इथं 8.8 पाशी यायचं. 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर तिन्ही फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मी थोडा आता व्हिडिओ स्किप करतो. ओके, पुन्हा स्क्रीन रेकॉर्डरचा ऑन करतो. व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, आता तुम्हाला 14.15 पाशी यायचं आहे. तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट दिला असणार आहे, ते व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचं आहे. तर मी अशा डाउनलोडच्या फोल्डरमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिला असणार आहे. आपली जेवढी बीट असेल तिथं ठेवा, बाकीचा भाग असेल तो कट करा. इथं रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, -90 करून घ्यायचं आहे. तर इथे मी -90च्या ऑप्शनवरती क्लिक केलं आहे अशाप्रकारे. ओके, इथे तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. फिल कंपोजिशनवरती क्लिक करून बिल्डिंग आणि अपासिटीवरती क्लिक करून इथे निलोडे इफेक्ट द्यायचं आहे. निलोडे इफेक्ट दिल्यानंतर आता आपला व्हिडिओ असा पण दिसून जाईल बघू शकता, एकदम खतरनाकपणे. ओके, आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. रिझोल्यूशन 10 पिक्सेल ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.